नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटी मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेला आहे। विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, तुमचं वय 21 ते 30च्या दरम्यान आहे, तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। LIC मार्फत कनिष्ठ सहाय्यक पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे। या भरतीचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला पेपर देता येणार आहे आणि महाराष्ट्रातच तुम्हाला नोकरी देखील मिळणार आहे। 180 पदांची बंपर भरती असणार आहे, ज्यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांनी लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। बाकी कोण अर्ज करू शकतं, कसा अर्ज करायचा, एक्झामचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण अभ्यासणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्यामार्फत ही पदभरती केली जाणार आहे। या भरती अंतर्गत ज्युनियर असिस्टंट म्हणजेच कनिष्ठ सहाय्यक हे महत्त्वाचं पद भरलं जाणार आहे। तब्बल 180 पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे। या 180 पदांचं ऑल ओव्हर इंडियात कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ऑल ओव्हर इंडियासाठी तुम्ही ट्राय करू शकता, मात्र जर महाराष्ट्रातूनच तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तर महाराष्ट्रासाठी 25 जागा कायमस्वरूपी पद्धतीने भरल्या जाणार आहे। यामध्ये अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड आणि सोलापूर या शहरांचा समावेश होतो। म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे। महाराष्ट्रातच तुम्हाला एक्झामचा पेपर देता येणार आहे। महाराष्ट्रातच तुम्हाला नोकरी हवी असेल तर तुम्ही नक्कीच या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं। 16 एप्रिल 2026 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, तर 30 एप्रिल 2026 ही ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे। मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। साधारणपणे 2026च्या जून महिन्यामध्ये ही एक्झाम घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। जबरदस्त असा पगार उमेदवारांना या ठिकाणी दिला जाणार आहे। 4.5 ते 5 लाख पर ॲन्युअम इतकं पॅकेज उमेदवारांना या ज्युनियर असिस्टंट या पदासाठी दिलं जाणार आहे। या पॅकेजचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता। याबरोबरच उमेदवारांना भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील कंपनीमार्फत दिले जाणार आहे। त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। मित्रांनो, यामध्ये कट होऊन उमेदवारांना साधारणपणे 30 ते 35 हजार पगार इन हँड या कंपनीमार्फत दिला जाणार आहे। त्याचं देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 29,527 प्लस 5,000 या ठिकाणी तुम्हाला मील कुपन मिळणार आहे। तर अशा पद्धतीने 30 ते 35 हजार प्रति महिना इतका पगार इन हँड उमेदवारांना दिला जाणार आहे। पगाराव्यतिरिक्त या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे अलाउन्सेस आणि बेनिफिट उमेदवारांना दिले जाणार आहे ते देखील मेन्शन केले गेलेले आहे। आता या पदांसाठी अर्थातच उमेदवारांचं वय 21 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। सर्व कॅटेगरींसाठी उमेदवारांचं वय हेच असणार आहे। कोणत्याही कॅटेगरीला वयामध्ये सवलत नसणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 180 पदांची ही भरती प्रक्रिया या ठिकाणी कायमस्वरूपी पद्धतीने राबवली जात आहे, ज्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची पदवी पूर्ण असणं आवश्यक असणार आहे। पदवीसोबतच उमेदवारांकडे कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांना संबंधित क्षेत्राचा अनुभव आहे अशा उमेदवारांना या पदासाठी विशेष प्राधान्य देखील दिलं जाणार आहे। यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे। ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे। ऑनलाईन एक्झामचं एकंदरीत स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता। या एक्झामसाठी उमेदवारांना वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असे प्रश्न विचारले जाणार आहे। 5 विविध विषयावरती हे प्रश्न असणार आहे, म्हणजे 200 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 120 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे। आणि हे प्रश्न इंग्लिश लँग्वेजमध्ये उमेदवारांना विचारले जाणार आहे। यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे। 0.25 इतके मार्क उमेदवारांचे प्रत्येक एका चुकीच्या आन्सरासाठी कापले देखील जाणार आहे। ऑनलाईन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलावलं जाणार आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यूचे मार्क आणि ऑनलाईन एक्झामचे मार्क अशा दोन्ही मार्कांचा विचार करून फायनल सिलेक्शन जे आहे ते उमेदवारांचं केलं जाणार आहे। यानंतर कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल एक्झामसाठी उमेदवारांना बोलावलं जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या पदासाठी दिली जाणार आहे। आता ॲप्लिकेशन करण्यासाठी 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख असणार आहे। यासाठी या दिलेल्या संकेतस्थळावरती तुम्हाला जायचं आहे। करिअर या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज पूर्ण करायचा आहे। अर्ज करतेवेळी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील, डॉक्युमेंट असतील, कशा पद्धतीने अपलोड करायचे, त्याची साईज किती असली पाहिजे, संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी बघायला मिळणार आहे।
मित्रांनो, या पदांसाठी 800 रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने पे करणं आवश्यक असणार आहे. सर्व कॅटेगरींसाठी हे परीक्षा शुल्क सेमच असणार आहे. यामध्ये ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं त्याच्या देखील सविस्तर सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी दिलेल्या आहे. सर्वप्रथम दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे. करिअर या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट यावरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे. या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक असणार आहे. रजिस्ट्रेशन करतेवेळी तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरायची आहे. त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती SMS द्वारे प्राप्त होईल. तो रजिस्ट्रेशन आय डी, पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभवाची माहिती तुम्हाला टाकायची आहे. आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता, ज्यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता. बाकी संपूर्ण सूचना उमेदवारांसाठी या PDFच्या माध्यमातून तुम्हाला बघता येणार आहे. यासाठी ही PDF जी आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातच जर तुम्हाला पेपर द्यायचा असेल तर महाराष्ट्रासाठी कोणकोणते तुमचं सेंटर असणार आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, ठाणे, MMR, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि जळगाव या शहरांचा समावेश होतो. या ठिकाणी तुम्ही तुमचं एक्झामचं सेंटर फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहे. तर अशा पद्धतीने लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.